याच त्या रांगांमुळं अक्षरशः सीएनजी जीवाला नको नकोसा वाटतो. म्हणून लोक ऑप्शन शोधतात की पेट्रोल सहजासहजी इतरत्र अवेलेबल असते, परंतु सीएनजी अवेलेबल नसतं. म्हणून तिथं तासोन तास, 2 तास, 4 तास, 5 तास, कधी कधी 8-8 तास लाईनीला उभं राहावं लागतं. म्हणून सीएनजी नको नकोसा वाटतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. आजही हा एक नवीन जबरदस्त विषय आहे आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की सीएनजी गाडी वापरावी की पेट्रोल गाडी वापरावी. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण खास एक नजर टाकूया की ज्यावेळेस जुन्या काही मारुती गाड्या असतील किंवा रिक्षा असतील, पहा बघा, LPG आपण जो घरामध्ये सिलेंडर वापरायचो ज्याची किंमत 300 रुपये होती. म्हणजे खूप बघा, हा काळ 90-95चा असेल किंवा थोडासा त्याच्या पुढं असेल, 2000च्या आतमधला काळ. तर त्यावेळी एका सिलेंडरमध्ये म्हणजे 300 रुपयाच्या सिलेंडरमध्ये गाडी 300 किलोमीटर जायची. परंतु ते खूप रिस्की होतं, कारण ते हवेच्या संपर्कात आल्यानंतर किंवा एखाद्या अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर झटकन पेट घ्यायचं. म्हणजे थोडक्यात ते लोक बॉम्बच घेऊन फिरायचे. परंतु आता त्याची सुधारित पद्धती काय निघाली की सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आता हा आहे म्हणजे दाबाने बनवलेला नैसर्गिक वायू किंवा जमिनीच्या खोल पोटामध्ये हा वायू सापडतो. त्याच्यामधलं पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर हे वेगळं केलं जातं आणि हा वायू घेतला जातो इंधनासाठी वापरण्यासाठी. परंतु हा काय नवीन आहे का? हा सुद्धा जुनाच आहे मित्रांनो. कारण बघा, पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडं गोबर गॅस असायचे. आता गोबर गॅस म्हणजे काय की एक विहिरी टाईप केलेले एक 10-15 फुटाचा खड्डा, त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यावरती टाकी आणि इकडून ते शेण वगैरे काढून त्याच्यामध्ये सोडायचं आणि त्याची ती पाईपलाईन डायरेक्ट किचनमध्ये आणायचे आणि त्याच्यापासून स्वयंपाक बनवायचे. म्हणजे तो CH4, तोच तो मिथेन गॅस जो ह्या जमिनीच्या पोटातून काढला जातो, अतिशय दाबाने भरला जातो आणि त्याचा वापर हा ट्रक असेल, ट्रक असेल, कार असेल, रिक्षा असतील, बऱ्याचशा गाड्यांमध्ये हा गॅस वापरून इंधन म्हणून वापरला जातो आणि तो अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध होता अगोदर. पण आता पेट्रोल आणि त्याच्यामध्ये फक्त 10 रुपयाचा फरक राहिलेला आहे या इंधनामध्ये. तर आता सर्वसाधारण लोक जे आहेत ते बघा, तुम्ही मारुतीच्या गाड्यांमध्ये फिटेडच येतो. म्हणजे वॅगनर असेल, आल्टो असेल, मारुतीच्या बऱ्याच गाड्यांमध्ये कंपनी फिटेड येतो, कारण तो 100% सेफ असतो. आता आपण जर बाहेर सुद्धा बसवला जातो, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट मान्यता आहेत, किट बसवणारे, सीएनजीचं किट बसवणारे, तिथे आपण बसवू शकतो. पण कंपनी फिटेड जो असतो तो 100% खात्रीशीर आणि चांगले ॲव्हरेज देणारा म्हटलं तरी चालेल. बाहेर बसवल्यानंतर त्याची RTOला नोंद करणे, बऱ्याच गोष्टी असतात. परंतु बाहेर जे क्वालिटीचं मटेरियल वापरलं पाहिजे ते शक्यतो आज वापरलं जात नाही. म्हणून शक्यतो तुम्ही जर गॅसची सीएनजीची गाडी वापरत असाल तर कंपनी फिटेडच वापरा. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये साधारणतः ॲव्हरेजमध्ये काय फरक पडतो तर समजा आपण वॅगनरचं उदाहरण घेऊ. वॅगनरची किंमत 7 लाख रुपये शोरूम प्राइस विदाऊट सीएनजी आणि सीएनजी सहित 8 लाख आहे. तेच जर आपण पेट्रोलचं जरी उदाहरण घेतलं, इंधनामध्ये किती फरक आहे? 92 रुपये सीएनजी आहे आणि 103 रुपये पेट्रोल आहे. तर याच्यामध्ये काय होतं की गॅसवरती ही गाडी 30च्या आसपास ॲव्हरेज देते सीएनजी, आणि पेट्रोलला काय करते की 20 पर्यंत ॲव्हरेज देते. म्हणजे साधारणतः सीएनजीचा ॲव्हरेज देण्याचा दर हा पेट्रोलपेक्षा जास्त आहे. मग आता सीएनजीचा वापर हा सर्रास रिकमेंड केला जातो, पण बरीच लोक का वापरत नाहीत तर याचे काही तोटे पण आहेत. सीएनजीचे तोटे काय आहेत ते आपण पाहूया. एक की तुमच्या डिकीचा जो पेस आहे गाडीचा तो पूर्ण संपलेला जातो. म्हणजे जर तुमची फॅमिली 5 लोकांची असेल
आणि तुम्ही जर कुठे फिरायला चालला असेल, म्हणजे कोकण टूर असेल किंवा आणखी कुठे असेल, मोठ्या टूर असतील लांब लांबच्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला डिक्कीचा वापर करता येत नाही. दुसरी गोष्ट काय होतं की घाट स्टेशन मधून जर तुम्ही प्रवास करत असाल, तर त्या ठिकाणी काय होतं की गाडीला थोडासा म्हणजे दाब आल्यासारखं म्हणा किंवा स्ट्रगल करावा लागतो, किंवा गाडी गरम पण होते त्या ह्याच्यामध्ये. घाट स्टेशन मध्ये सीएनजीचा थोडा प्रॉब्लेमच आहे. रनिंगला जरी म्हणजे तुमच्या ॲव्हरेजला जरी चांगली असली तरी तिचा घाट स्टेशन मध्ये हा परफॉर्मन्स कमी आहे. पेट्रोल इतकं तिला परफॉर्मन्स मिळत नाही. दुसरी गोष्ट, जर इंजिन डाऊन पेट्रोलचं 2 लाख किलोमीटरला असेल तर याचं 2.25 लाखाच्या आसपासच इंजिन डाऊन करावं लागतं. म्हणजे इंजिनचा परफॉर्मन्स हा पेट्रोलपेक्षा कमीच आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर इन्शुरन्स आणि मेंटेनन्स या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये वाढतात. कॅल्क्युलेशन वाईज जर केलं तर तसं पाहिलं तर आपल्याला पेट्रोल आणि ही सीएनजीची गाडी जर तुम्ही पर्सनली वापरत असाल तर जवळजवळ सारखीच पडते. त्याच्यामुळं बरीच लोक ही जर कधीतरी बाहेर फिरायला जाणारे असतात, म्हणजे घाट स्टेशनमध्ये फिरायला जाणारे असतील, म्हणजे उटी असेल किंवा इकडे महाबळेश्वर असेल, भीमाशंकर असेल, आसपास जिथं 60-70 किलोमीटरचा घाट आहे, तर ती त्या ठिकाणी पेट्रोलला प्राधान्य देतात. कारण ती कधीतरीच फिरायला जातात, त्यांचं एवढं काही रनिंग वगैरे नसतं. त्याच्यामुळं पेट्रोल गाडी ही त्यांच्यासाठी योग्यच आहे. आता दुसरी गोष्ट आपण म्हणतो, जी सीएनजी साठीची जी गाडी वापरली जाते सीएनजी वरती, आता त्या गाड्या कुणासाठी चांगल्या, तर ओला उबेर, म्हणजे त्या सिटीतच फिरतात, तर त्यांना तो तिथे चांगला परफॉर्मन्स मिळतो. जरी कितीही क्राऊड म्हणजे गर्दी असली किंवा ट्रॅफिक पॅक असलं तरी त्यांना तिथे चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि चांगले पैसेही मिळतात. दुसरी गोष्ट, काही लोक मुंबई पुणे अपडाऊन करतात, तर जिथं हायवेचा मोस्टली जास्त वापर केला जातो तिथे सीएनजीचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने मिळतो. म्हणजे तिथे तुम्ही वापरू शकता. किंवा कुठल्या तरी 2 सिटीच्या मध्ये, समजा पुणे सोलापूर असेल, तुमचं जर महिन्यातून 4-5 वेळा जाणं येणं असेल तर तुम्ही तिथेही सीएनजीचा वापर करू शकता. तिथेही तुम्हाला चांगली रनिंग कॉस्ट मिळेल आणि कमी किमतीमध्ये तुमचं जाऊन येणं होईल. म्हणजे तिथेही तुम्ही वापरू शकता सीएनजीचा, तिथे काही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. किंवा तुमचं ऑन एन ॲव्हरेज एक 4 ते 5 हजार महिन्याचं जर रनिंग असेल तरी तुम्ही सीएनजीचा वापर करायला हरकत नाही. पण जर तुमचं महिन्याला हजारच रनिंग असेल तिथे मात्र तुम्ही सीएनजीचा वापर केला नाही तरी चालेल. कारण तुम्ही तिथे फक्त पेट्रोल गाडीचा वापर केला तरी ते तुम्हाला परवडण्यासारखं आहे. कारण ते जो मेंटेनन्स आहे येणार, त्याच्यानुसार जो पेट्रोलला परफॉर्मन्स आहे तो लिक्विफाईड पेट्रोलियमला नाही, सीएनजीला नाही, डिझेलला नाही, फक्त पेट्रोलला आहे. कारण पेट्रोल गाड्या ह्या मेंटेनन्स फ्री असतात. जवळजवळ 99% पेट्रोल गाड्या ह्या मेंटेनन्स फ्री असतात. त्यामुळं कधीही ज्यांचं रनिंग कमी आहे त्यांना पेट्रोल गाडी ही नेहमी परवडणारी असते. आणि ज्यांचं रनिंग मध्यम स्वरूपाचं आहे किंवा जास्त आहे तर त्या लोकांना मात्र या ठिकाणी सीएनजीचा वापर केल्यानंतर खरोखर परवडण्यासारखं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे मी सांगितलं उदाहरण, ओला उबेरवाले ऑलमोस्ट आज 80 ते 90% गाड्या, म्हणजे रिक्षा असतील, वॅगनर असतील, होंडा सिटी असतील, बऱ्याच गाड्या ह्या पूर्ण सीएनजी वरती चालतात. कारण तिथे ट्रिप काय होते, 20 ते 25 किलोमीटरचीच पडते आणि हे लोक 25 रुपये किलोमीटरने पैसे घेतात. आता 25 किलोमीटरची जर ट्रिप पडली, आपण कॅल्क्युलेशन वाईज धरू, तर 100 रुपयाला हे लोक काय करतात, 600 रुपये घेतात. 100 रुपयाचा गॅस त्यांचा जातो, 500 रुपये त्यांना एका ट्रिपला मिळतात. म्हणजे तीच जर ट्रिप रिटर्न घेतली तर त्यांना 1000 रुपये मिळतात. इथे मात्र त्यांना ते खूप आणि खूप परवडतं. म्हणून ओला उबेरवाल्यांकडं आणि सिटीमध्ये जास्तीत जास्त कार ह्या सीएनजीचाच परफॉर्मन्स करतात. पेट्रोल गाडी ही सिटीमध्ये किंबहुना परवडत नाही आणि ट्रॉफिकमध्ये गुंतल्यानंतर तर अजिबातही परवडत नाही. त्याच्यात काही मित्रांनो गाड्या, आता रेनॉल्ड कंपनी असेल, त्या गाड्या सीएनजी त्यांना रिकमेंडेडच नाही, तरी लोक काही बाहेरून बसवतात. त्यांनी बाहेरून बसू नये, कारण त्याचा परफॉर्मन्स इतका चांगला ह्या गाडीला मिळत नाही. रेनॉल्डच्या गाड्यांना त्यांना रिकमेंडेडच नाही. आणि मारुतीच्या जेवढ्या आहेत त्यापैकी बऱ्याच गाड्या ह्या कंपनी फिटेड सीएनजी लावून येतात. त्यामुळे त्यांचा उत्तम असा परफॉर्मन्स आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रिफर करत असाल तर सीएनजीची गाडी घेताना मारुतीच्याच कंपनीची घ्या, ती खूप तुम्हाला चांगली पडेल. आणि म्हणजे तिचा मेंटेनन्स सुद्धा, बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्यांचा मेंटेनन्स, त्यांच्या पार्टची किंमत आणि त्यांची अवेलेबिलिटी याच्यापेक्षा मारुतीच्या गाड्या बेस्ट. त्यांच्या पार्टच्या किमती कमी, कुठेही सहज उपलब्धता होणाऱ्या
अशा मारुती, आपण काही कुठल्याही कंपनीचं या ठिकाणी प्रमोशन करत नाहीये, परंतु एक अनुभवानुसार माझा वैयक्तिक अनुभव आहे की मारुतीच्या गाड्यांच्या सर्व स्पेअर वगैरे स्वस्त असतात आणि त्या सर्वत्र अवेलेबल असतात. म्हणून जर सीएनजीचा वापर करायचा असेल तुम्हाला किंवा पेट्रोलचा जरी वापर करायचा असेल तर तुम्ही या मारुतीच्या आसपासच्या गाड्या घेऊ शकता किंवा तुमच्या मनात जी गाडी आहे ती घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला सीएनजी आणि पेट्रोल याच्याबद्दल जे गैरसमज होते ते काय वाटलं. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.